नमस्कार यूट्यूब फॅमिली. आणि ही अशी एक वनस्पती आहे का तुम्ही हिला ओळखू शकता का? आणि कसल्या प्रकारचं तुम्हाला सांगतो, जखम असू द्या, ती जखम बरी करण्याचं एकमेव जी आहे ती ही वनस्पती आहे. तुम्ही ह्या वनस्पतीला ओळखीता का? तर आपण कशा पद्धतीने त्याचा आपल्याला मलम तयार करायचा आहे हे तुम्हाला मी सर्वांना सांगतो. हे पहा, प्रथमतः आपण काय करायचं, हा जो भाग आहे पुढला, हा जो भाग आहे का, हा भाग आहे ना, शेंड्याचा भाग काढायचा. हे बघा, आणि त्याचा रस आपल्या असा हातावर आला पाहिजे. हे बघा, हे बघा, हा रस, त्याचा रस आहे का, हा आपल्या हातावर आला पाहिजे. पाहू शकता, असं आयुर्वेदिक वनस्पती आहे ही, जेणे करून तुमची कोणतीही जखम जरी असली तरी ती पूर्णतः बरी होती. हे पहा, आता मी काय केलेलं आहे, हा शेंडा मोडलेला आहे आणि त्याच्यावर हा आहे ना, हे बघा, हे रस पडतो आहे पहा. तर आपण हा पाहू शकता. हे बघा, हा रस पडत आहे आणि ह्या रसाला आपण बघा अशा पद्धतीने याची घुसळण करायची. हे पहा, अशा पद्धतीने याची घुसळण करायची. व्हिडिओ संपूर्ण पहा, तुमच्या लक्षात येईल लगेच कशा पद्धतीने नियोजन करायचं त्याचं. याला कमीत कमी 10-15 मिनटं याची घुसळण करावं लागते. तळहातावर हा रस घ्यायचा आणि याची घुसळण करायची. असा पूर्णपणे घुसळण करायची. आता रस थोडा आलेला आहे, आपण अजून दुसरा एक असा ढेसा मोडला असता ना तर जास्त आपल्याला भेटलं असतं, पण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. जोपर्यंत याला फेस येत नाही ना, तोपर्यंत याची घुसळण करायची आपण. हे बघा, फेस यायला सुरुवात झाली आहे आता. मध्ये एकत्र करून घ्यायचा का. हे पहा, याला फेस यायला लागला आहे आता. व्हिडिओ नक्की संपूर्ण पहा, एकदम फायदेशीर व्हिडिओ आहे हा बघायचा. आणि कोणत्या प्रकारचे तुमची जखम असून द्या, बरी होणार 100%. पाहू शकता आपण, रस कमी होता म्हणून फेस कमी निघाला आहे. पाहू शकता, पूर्णपणे हा मलम तयार झाला आहे. पाहू शकता, हा मलम तयार झाला आहे. आणि हा मलम आपण जिथं आपलं जखम असेल त्या जखमेवर आपण लावायचा. ती जखम मलम लावल्यापासून 5 ते 6 दिवसामध्ये जखम पूर्ण बरी होते. तर हा उपाय आपण नक्कीच करून पहा. व्हिडिओला लाईक, शेअर करा, कमेंट करा.